आजचा आपला व्हिडिओ आहे उद्यम नोंदणीच्या नवीन प्रक्रियेविषयी. भारत सरकारच्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाने म्हणजेच MSME मिनिस्ट्रीने, ज्याचे श्री नितीन गडकरी जी केंद्रीय मंत्री आहेत, यांनी उद्योगांची नवीन वर्गवारी जाहीर केली आहे यावर्षी. त्यात सेवा वर्ग व उत्पादन वर्ग या दोघांचाही समावेश आहे. या नवीन वर्गवारीनंतर उद्योगांची नवीन नोंदणी ही क्रमप्राप्त ठरली आहे. 1 जुलै 2020 पासून या नवीन उद्यम नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात ही नोंदणी का करायला हवी, ही नोंदणी कोणी करायला हवी, या नोंदणीची प्रक्रिया काय आहे आणि या नोंदणीचे फायदे काय आहेत. सुरुवातीला ही नोंदणी का करायला हवी आपण पाहूयात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांकडं. त्यातला प्रत्येक उद्योग हा छोटा असतो, मात्र 6 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त हे जे उद्योग आहेत त्या सर्वांना जर आपण एकत्र केलं तर आपल्या लक्षात येईल की देशाची जी आपली अर्थव्यवस्था आहे तिच्या प्रत्येक रुपयामागे 30 पैसे हे योगदान या MSMEचं आहे. आपल्या देशासाठी निर्यात महत्त्वाची. देशाच्या प्रत्येक रुपयाच्या निर्यातीमागे 40 ते 45 पैसे हे छोटे म्हणजे लघु मध्यम उद्योजक हे कंट्रीब्यूट करतात. देशांमध्ये रोजगार महत्त्वाचा. प्रत्येक शेकड्यामागे 90 रोजगार हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक पुरवतात. यावरून आपल्या लक्षात येईलच की या MSMEचं काय महत्त्व आहे. मात्र या MSMEsना बऱ्याच अडचणींना सामना द्यायला लागतो. थोडीफार मदत म्हणून केंद्र किंवा राज्य सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येतं. उदाहरणच घ्यायचं तर कधी कुठली वीज बिलात सवलत असते, कधी तारणविरहित कर्ज असतं, तर कधी निविदा किंवा टेंडर भरतेवेळी ज्या अटी असतात त्यात शिथिलता येते, तर कधी कुठले अनुदान मिळतात. या सर्वांचा जर लाभ घ्यायचा असेल आपल्याला एक उद्योजक म्हणून, तर हे आवश्यक आहे की आपण लाभार्थी म्हणून आपली नोंदणी झालेली आहे. यासाठीच आपण पाहूयात ही नोंदणी कोणासाठी महत्त्वाची आहे. ही नोंदणी प्रत्येक सूक्ष्म लघु किंवा मध्यम उद्योजकासाठी आवश्यक आहे. आपल्यापैकी काही जण विचाराल की 2006 सालच्या MSME डेव्हलपमेंट ॲक्टनुसार आम्ही ऑलरेडी EM1 किंवा EM2 खालती रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केलेली आहे. आपल्यापैकी काही लोक सांगतील की 2015 सालच्या EUM नुसार आम्ही नोंदणी केलेली आहे. हो, बरोबर आहे, ती महत्त्वाची होती. मात्र 31 मार्च 2021 नंतर ही नोंदणी वैध ठरणार नाही. आपल्याकडली EM1, EM2 किंवा EUM ही 31 मार्च 2021 नंतर वैध ठरणार नाही. त्यामुळं प्रत्येकासाठी नवीन उद्यम नोंदणी करणं हे महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. ही नोंदणी प्रक्रिया 1 जुलै 2020 पासून चालू झालेली आहे आणि आत्तापर्यंत मागच्या 6 महिन्यांमध्ये ऑलरेडी 11 लाखांपेक्षा जास्त आपल्यासारख्या सूक्ष्म लघु किंवा मध्यम उद्योजकांनी ती नोंदणी प्रक्रिया पूर्णही केलेली आहे. आपण पाहिलं या नोंदणी प्रक्रिया ही का महत्त्वाची आहे. आपण हे सुद्धा पाहिलं ती कोणासाठी महत्त्वाची आहे. आता आपण पाहूयात ही प्रक्रिया नेमकी काय आहे. याचं पहिलं पाऊल आहे udyamregistration.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची. याचं दुसरं पाऊल आहे की आपलं नाव व आधार क्रमांक अशी माहिती भरायची. तिसऱ्या पावलामध्ये आपल्याला आपला पॅन क्रमांक द्यायचा आहे. तर चौथ्या पावलामध्ये आपल्याला आपल्या कार्यालयाचा पत्ता व नोंदणीकृत मोबाईल नंबर भरायचा आहे. आपल्या व्यवसायाच्या बँक खात्याचा तपशील हा 5व्या पावलामध्ये द्यायचा आहे. तर 6वं पाऊल हे आपल्या व्यवसायाच्या माहितीविषयीचं आहे. यात व्यवसायाचा प्रकार काय, म्हणजे सेवा की उत्पादन की दोन्ही, एकूण कर्मचाऱ्यांची संख्या काय, आपला NIC कोड, अशी काही जुजबी माहिती भरायची आहे.
याचं शेवटचं म्हणजे 7वं पाऊल हे उद्योग केंद्राच्या निवडीचं आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा उद्योग केंद्र आहे, तर त्याच्या निवडीविषयी. एकदा हे 7 पावलं झाली, ही माहिती आपल्याला परत एकदा पाहायची आहे, त्याची पुष्टी करायची आहे आणि त्यानंतर आपण एकदा सबमिटवरती क्लिक केलं की आपल्याला OTP मिळेल. तो OTP भरला की आपल्या बाजूचं काम संपलं. त्यानंतर मंत्रालयामार्फत या सर्व माहितीची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला आपल्या ईमेल ID वरती नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. नोंदणी प्रक्रियेच्या सप्तपदीनंतर वारंवार विचारल्या जाणाऱ्या 4 प्रश्नांकडे वळूयात. पहिला प्रश्न, या नोंदणी प्रक्रियेवेळी काही कागदपत्र अपलोड करायला लागतात का? त्याचं उत्तर आहे नाही. दुसरा प्रश्न, ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी त्याचं नूतनीकरण किंवा रिन्युअल करायला लागतं का? त्याचं उत्तर आहे नाही. तिसरा प्रश्न आहे की या नोंदणी प्रक्रियेच्या वेळी कुठलं शुल्क किंवा काही पैसे भरायला लागतात का? त्याचं उत्तर आहे नाही. चौथा प्रश्न, ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करताना कुठल्या एजंटची मदत घ्यायला लागते का? किंवा सरकारने कुठले एजंट नियुक्त केलेले आहेत काय? त्याचं उत्तर आहे मुळीच नाही. आमचं आपल्या सर्वांना एक आवाहन आहे की आपण लवकरात लवकर ही उद्यम नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून सरकारच्या ज्या काही सवलती असतात, त्याचे जे काही छोटे मोठे फायदे असतात, त्या फायद्यांपासून आपल्याला वंचित राहायला लागणार नाही. धन्यवाद.